नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज संडे. आज आपला काय प्लॅन आहे? काय करायचं आहे आज? मटन मासे सगळं. आज मटण आणि मच्छीचा प्लॅन आहे. मटण मी आणि स्नेहा खातो, मच्छी मम्मी खाते. मम्मी मटण नाही खात, तिला नाही आवडत मटण खायला. त्यामुळे मग आज मच्छीचा पण प्लॅन आहे. मच्छीमध्ये राणी मच्छी आणली आहे. आम्ही गेलो होतो लोकमान्य नगरला, जिथे आम्ही आधी राहायचो. तर मग तिकडे थोडं सामान होतं, मम्मीचं काम होतं त्यासाठी, आणि मग आम्ही तिकडनंच मच्छी घेतली. राणी मच्छी मिळाली आम्हाला आणि बोंबील मिळालेत रश्श्यासाठी. राणीचं फ्राय करणार आहे वाटतं, आणि सोबत मटण पण मिळालं आहे. मग मटण तिकडे आम्ही जेव्हा लोकमान्यला राहायचो लहानपणापासून त्या काकांकडनंच मटण घ्यायचो. मस्त मटण मिळतं, फ्रेश असतं आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. एवढ्या वर्षांचा अनुभव आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडनंच घेतो. आता ते मटण करायचं आहे आज. मटणामध्ये पण भुना मटण बनवायचं आहे, जी थोडी ड्राय अशी ग्रेव्हीवाली रेसिपी आहे. एक अळणी आपलं काढायचं आहे आणि मटण खरडा बनवायचा आहे. चला आजचं दिवस चालू करूया. तर आता आपण मम्मीने काय काय तयारी केली मच्छीसाठी ती बघूया. मच्छी दिसते बऱ्यापैकी आणि वाटण्याचं सामान आहे. हे वाटण्यासाठी तयारी केलेली आहे. हे रश्श्यासाठी बोंबील काढलेले आहेत, तुकडे केले. आणि हे चिरून फ्राय करण्यासाठी बोंबलाचे तुकडे केलेले आहेत. आणि हे राणी मच्छी आहे, त्यांना कोकम आगळ आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवलेले आहे. इथे आता फोडणीची तयारी चालू आहे. फोडणीला लसूण घालूया. फोडणी हलवायची माझी सवय बरं का. कढीपत्ता, हिरवं वाटण, हळद, धणा पावडर, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणून लाल तिखट थोडंसं कलरसाठी. हिरवाच रस्सा बनवायचे. मिरवणी म्हणतात की याला? मिरवणी नाही ऍक्च्युली, हिरवा मसाला, हिरव्या मसाल्यातलं काय. मिरवणी म्हणजे मिरवणी घ्यायला लागणार. मी याच्यामध्ये त्या वाटणाबरोबर साहित्य बरोबर बडीशेप पण घेतली थोडी. मिरवणीला मिरी जास्त असतं का? अच्छा, म्हणूनच मिरवणी म्हणतात. वाटणार मिरवणी घेतलं म्हणजे मिरवणी. आता जेवढं आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढं पाणी घालायचं. आपला बोंबीलचा रस्सा शिजत आलेला आहे. आता आपण मीठ घालूया आणि कोकम घालूया. मला कोणत्याही मच्छीच्या रश्श्यात टोमॅटो घातलेले आवडतात म्हणून टोमॅटो. थोडी उकळी आली की मग नंतर बोंबील घालूया. टोमॅटो पण लगेच शिजतात. आता आपण मॅरिनेट केलेले बोंबील घालूया. मच्छी रस्सा सार कसा झाला हे एक थेंब चाखून बघायचं. टाकून बघूया. एकदम परफेक्ट. मीठ, आंबट, तिखट. आपण बोंबीलला सुद्धा कोकम आगळ लावलं होतं. कोकम सोलं पण घातली आणि टोमॅटो पण घातलं, त्यामुळे एक नंबर झाला रस्सा. आणि इथे ही कांदे कापण्याची तयारी चालू आहे. आपला रस्सा तयार झालेला आहे. टाकू. हे बघा, बोंबील लगेच शिजतात. त्यांना जास्त ढवळत बसायचं.
नाही. बोंबलाचा खिमा आवडतो. मच्छी फ्रायसाठी मसाला बनवूया. धने पावडर घेतली 2 चमचे. ते जशी मच्छी असेल तशी घ्या. हळद आणि फक्त मिरची पावडर. साधी मिरची पावडर, काहीच नाही. आता एवढे राणी मासे आहेत त्या प्रमाणात आपण घ्यायचे. जेवढं तिखट तुम्ही किती खात असाल त्याच्याप्रमाणे घ्यायचं. कोकम आगळ बरोबर थोडं मीठ पण लावलेलं आहे. त्याप्रमाणे आपण मच्छी फ्राय करताना मच्छी फ्रायच्या मसाल्यात मीठ घेऊ. समुद्राची मच्छी ऑलरेडी खारी मच्छी खारटच असते. मिक्स करून आला कांदा कापून झाला. कांदा आणि त्यात फक्त खडे मसाले. ते कांदा कच्च्या मटणासोबतच शिजवायचा, त्याच्यामुळे तो पूर्ण प्युरे होईल. पंजाबी स्टाईल रेसिपी आहे. मिक्स केलेला मसाला आता माशांना सगळीकडे लावूया. मी मच्छी फ्रायसाठी मसाला तयार करताना आधी सगळे मसाले, हळद, तिखट जे काही घालायचे ते अगोदर मिक्स करून घेते आणि मग मच्छीला लावते. एक एक आपण टाकत बसलो की त्याने काय होतं, हळद एकीकडे लागते, तिखट एकीकडे लागतं. असा मसाला मिक्स करून घेतल्यामुळे काय होतं, सगळा मसाला व्यवस्थित मिक्स पण होतो आणि सगळीकडे मच्छीला सगळीकडे व्यवस्थित योग्य प्रमाणात लागतो पण. अजून बहुतेक मटण शिजलं नाही, थोडंसं हे झालं, शिजायचं अजून. काय करतो शील, झाकण ठेव, झाकणात पाणी ठेव, आधी चमचा ठेव, चमचा आहे तसाच ठेव आणि झाकण ठेव. झाकणामध्ये पाणी ठेव, अर्धवट उघडच ठेवायचं. असंच ठेवायचं. झाकणात पाणी ठेव, गार पाणी. कारण काय तेच पाणी तुला नंतर रस्सा वाढवायला काम असेल. आणि चमचा ठेवल्यामुळे काय होईल, उतू जाणार नाही. मीडियम आचेवर शिजत ठेवायचं, उतू जाणार नाही. लक्षात ठेव. टिप नंबर 1 मटण. तिला लावून ताटात जो उरलेला मसाला होता तो मी रवा आणि तांदूळ पीठ सेम प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये तो मिक्स केलाय. तुम्हाला दिसतच असेल लाल कलर दिसतोय. त्याच्यामध्ये आता फक्त चवीसाठी थोडं मीठ घेऊया, बाकी दुसरं काही घालायची गरज नाही. आता एक एक मासा घेऊन आता ही मच्छी पुन्हा थोडी रव्यामध्ये घोळवून बऱ्यापैकी शेकली आहे की आपण पलटी करून घेऊया, म्हणजे दुसरी बाजू पण छानपैकी शेक. आपल्याकडे चिकन मटण याच्यापेक्षा मच्छीच जास्त बनली ना. मला माझी फेवरेट मच्छीच आहे, मला मच्छीच आवडते. मच्छीच जास्त बनली आपल्याकडे. तुम्ही काय फ्रीज मध्ये काय घुसून आहे? मिरची. तुम्ही खा मटन बिटन. आमचं फेवरेट मटन. मटणाची सवय पण माझं मध्ये माय फेवरेट मच्छी, मग ती कोणतीही असो, राणी असो, मांदेली असो, बोंबील असो. राणी मच्छी, राजा मच्छी नाही. आपल्याला काही मोठीच मच्छी पाहिजे असं काहीच नाही. पापलेटच पाहिजे, हलवाच पाहिजे, सुरमईच पाहिजे असं काहीही नाही. फक्त मच्छी पाहिजे. हा, मच्छी पाहिजे. मच्छीची चपाती, मच्छीचाच भात.
भारी. खायला भाजी पण मच्छीची. सुकी मच्छी पण खूप आवडते. मला पण. हा ते तुम्हाला नंतर दाखवणार. सगळ्या रेसिपी एकाच व्हिडिओ मध्ये नको हा. आहे की नाही? राणी मासे आपले फ्राय झालेले आहेत आणि मी त्यांचा फडशा मारणार. आपण आता मटण करायला घेतलं. मटणात खडे मसाले ते टाकले. काय काय टाकलंय पण? मोठी वेलची, दालचिनी आहे, मिरी थोडीशी आणि लवंग आहे 3-4. हे टाकले. लवंग चटकतो जरा, फुटतो. मग त्यासाठी थोडं थांबायचं. ही आपली बेसिक रेसिपी आहे मटण मसाला सुका पंजाबी स्टाईल. जरा वाटण नाही काय नाही, कांद्याच्या बेसवर जास्त ते बनतं. लवंगाचा आवाज आला आला. आता आपण त्यात कांदा टाकूया थोडा. अर्धा कांदा आत्ता टाकायचा आणि अर्धा नंतर. मटणासोबत कांदा मस्त शिजतो. त्याच्यात मेन कांदाच आहे. कांद्याचंच नंतर ते पाणी होतं पूर्ण असं आणि कांद्याची ग्रेव्ही बनते ती. आता थोडं घाई आहे म्हणून आपलं कुकरमध्ये घेतोय शिजवून. नाही तर मग मटण आपण मोस्टली ओपनली शिजवलं तर त्याला जरा चव जास्त चांगली लागते. कांदा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा आपला एकदा जर असं गोल्डन ब्राउनिश झाला, म्हणजे बिर्याणीचं होतं तसं नाही, त्याच्या अलीकडचं तसं थोडंसं गोल्डन ब्राउनिश झालं की आपण मग पुढची प्रोसिजर चालू करायची. आपलं कांदा झाला गोल्डन ब्राऊन मस्तपैकी. हे बघा. आता आपलं मटण जे होतं नळी चाप वगैरे असं मिक्स मटण घेतलं. तर ते थोडीशी त्याच्यामध्ये फॅट पण आहे, ते सगळं घ्यायचं. ते सगळं त्यात टाकलं. आता मस्तपैकी मटण टाकलं आपण. गॅस थोडा वाढवायचा आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं याला मस्तपैकी तेलावर. आपण थोडा जो अर्धवट कच्चा कांदा ठेवला होता तो आत्ता त्याच्यामध्ये टाकायचा. याचं कारण असं की पहिला जो कांदा असतो ना तो मस्त कॅरमलाइज झालेला असतो, त्याची पेस्ट लवकर बनते. दुसरा टाकलेला कांदा जो असतो तो जरा अख्खा जरासा राहतो. तो पण नंतर मटणाच्या त्या ग्रेव्हीला बॉडी देतो. आपल्याकडे वाटण असतं मोस्टली आपल्या स्टाईलचं मटण करायचं असेल तर, पण या मटणाला बॉडी देण्यासाठी जी ग्रेव्हीला तो घट्टपणा जो असतो तो देण्यासाठी असा कांदा असेल तर मजा येते. आणि आता हे कोथिंबीरीच्या दांड्या ज्या होत्या त्या आपण टाकल्या. ते टाकल्यानंतर आता पूर्णपणे मस्तपैकी मिक्स करून घेऊ. मटणासारखी रेसिपी बनवताना ना मटण तुम्हाला जेवढ्या चांगल्या क्वालिटीचं मिळेल तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं घेण्याचा ट्राय करा. कारण अर्धा गेम आपण तेव्हा जिंकतो जेव्हा आपले इन्ग्रेडियंट चांगले असतात. मच्छी म्हणा, मटण म्हणा, हे जर का मिळताना जर का चांगलं फ्रेश क्वालिटीचं मिळालं ना, शिजायला एकतर पहिल्यांदा त्रास होत नाही आणि बनतं खूप चांगलं. खाताना मजा जी येते ती नंतर तुम्हाला नॉर्मल मटणाची नाही तेवढी मजा येते जेवढं आपल्याला फ्रेश मटणाची मजा येते. आता आपण थोडं मीठ टाकून घेतलं. मटण पण असं पाणी सोडायला लागलं, पाणी मटणाचं निघायला लागलं. मस्त परतून घ्यायचं खरपूस बऱ्यापैकी. थोडी वेगळी रेसिपी आपल्या वाटण्याच्या मटणाची जशी ती रेसिपी असते तशी नाही आहे. पण आता तुम्हाला असं वाटत असेल काय ह्याच्यात कांदा असं खूप दिसतं वगैरे. शिजल्यावरती मजा बघा. आई कशाची तयारी चालू आहे? डिंकाच्या लाडूची ऑर्डर आलेली आहे म्हणून खोबरं किसते. आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे, आपले बेसिक मसाले. हळद टाकली, धणा पावडर जरा मस्त स्मोकी असा चांगला मस्त फ्लेवर येतो. आणि आपलं एकदम बेसिक लाल तिखट. मिरच्या आपण आतमध्ये टाकल्यात ऑलरेडी कापलेल्या, पण तरी पण थोडीशी तिखटसरच रेसिपी आहे. त्या मिरच्या पण एवढ्या काय जास्त तिखट नव्हत्या. तिखटपणा आपण नंतर पाहिजे तर आपल्याला हवा तसं ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे समजा तिखट झालं कारण नंतर आपल्याला ते कुकरमधनं शिजवून काढलं बाहेर आपण, त्यानंतर थोडं जर का त्याला थोडं पाणी सुटेल तर ते आपल्याला सुकवण्यासाठी त्याला परत परतायचं आणि थोडं सुकवायचं त्याला. सो त्यावेळेला आपण तिथे तिखटपणा थोडंसं त्याचा ॲडजस्ट करू शकतो. मसाला घातल्यानंतर मस्त त्याला परतून घ्यायचं छानपैकी. म्हणजे मसाले त्याच्याबरोबर मस्त घुसतील मटणामध्ये आतमध्ये. मीठ पण आपण सुरुवातीलाच टाकल्यामुळे
कांद्याचं पण पाणी सुटतं, त्यामुळे ते पण पटापट आपल्याला इकडे सुकवता येतं. मटण पण आपलं स्वतःचं पाणी सोडतं याच्यामध्ये, त्यामुळे बऱ्यापैकी मस्तपैकी पाणी या रेसिपीला थोडंसं कमीच वापरायचं, कारण ग्रेव्ही आपण नाही करत, आपण सुकं करतो. मग ते जेवढं मटणाचं पाणी निघेल आणि त्यानंतर आपल्याला जे झाकण लावायचं कुकरचं, त्याच्याआधी थोडंसंच पाणी टाकायचं, एवढंच टाकायचं की जे नंतर आपण प्रॉपरली सुकवू शकतो, एवढंच पाणी टाकायचं. आता आपलं मटण मस्तपैकी परतून झालं बऱ्यापैकी. कांदा पण थोडा वेगळा झाला. आपण याच्यात आता आलं लसूणची पेस्ट घालूया. आलं लसूणची पेस्ट टाकली, आपलं परत मस्तपैकी परतून घेऊया. आता आपल्याला हलवताना एवढं काय टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण मटण अजून बऱ्यापैकी कच्चं आहे, त्याच्यामुळे मग ते तुटणार बिटणार वगैरे ह्याचं आपल्याला एवढा काय भीती घ्यायची गरज नाही. आरामशीर मटण मस्तपैकी परतून घेऊ शकता, कारण मटणाचं शेवटी रेसिपीचं नावच आहे भुना, त्यामुळे त्याला खूप असं रोस्ट करावं लागतं त्याला. कांदा बघाल तुम्ही, कांदा बऱ्यापैकी बारीक झाला, पण खूप कांदा घेतला होता तो किती कमी झाला. मटण मस्तपैकी आपलं भाजून झालं बऱ्यापैकी छान. त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूया, जास्त नाही टाकायचं पाणी, एकदम कमी पाणी टाकायचं. एवढंच की जे फक्त खाली लागायला नको, जेव्हा आपण मटण शिजणार आहे आपलं कुकरचं झाकण लावलं तेव्हा मटण लागायला नको, एवढंच पाणी टाकायचं. अजून मटण त्याचं पाणी बऱ्यापैकी सोडेल. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि शिजायला मटण ठेवून देऊया. गॅस थोडासा मीडियमपेक्षा कमी करून मीडियमपर्यंत ठेवून शिजायला ठेवू. आता आपण खरडा करायला घेऊया, मटण खरडा. तर त्यासाठी इकडे आपण आलं लसूण आणि आलं थोडंसंच घ्यायचं, लसूण आणि मिरच्या मी खूप जास्त घेतल्यात, कारण आम्ही आणल्या त्या मिरच्या एवढ्या काय तिखट नाही निघाल्या, त्यामुळे मिरच्या बऱ्याच आहेत. लसूण आहे मस्तपैकी आणि थोडंसं आलं घेतलं. तर हे आपण सगळं तेलात घालूया. मस्तपैकी याला परतून घ्यायचं. आलं लसूणचा कच्चापणा जो आहे तो पूर्ण घालवायचा याच्यामध्ये आपल्याला. ते झालं की त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसिजर बघूया. तर आपला खरडा बऱ्यापैकी मस्त भाजला आहे. त्याच्यात आपण मटणाचे पीस टाकूया जे होते ते मस्त अळणीमध्ये आपण आधी शिजवून घेतलं. त्याच्यात थोडं चरबी, थोडं फॅट वगैरे ते पण आहेत, चाप आहेत काही. तर हे आपण इकडे घेतले शिजवून. जे आपण भुना मटण करतोय ते मटण तिथे कुकरमध्ये शिजतंय. हे मस्त आपण ओपन फ्लेमवरती शिजवून घेतलं. हे नव्हतं कुकरला लावलं आपण. तर बऱ्यापैकी खरडा कोट झाला आहे. मस्त कोट झाल्यावरती त्याला जरा मिळून येण्यासाठी आपण अळणी जे करून घेतलं होतं, हे जे अळणी मस्त वेगळी दिसते त्यातलं एक पळीभर अळणी गॅस वाढवून त्याच्यात घालू. अजून एक पळी घालू. कारण पूर्ण सगळ्या स्टॉकमध्ये त्या मटणाचा फ्लेवर आहे. तो जर का मस्त की त्यात राहिला की ते बाजूला जो मसाला असेल त्या मसाल्याला पण मस्त मटणाचा एक छान फ्लेवर द्यायला लागेल. आपली 4थी शिटी करू ना, आता 5वी एक शिटी करू. मी ओव्हन बंद करेन. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालू याच्यात. अळणीला आपण शिजवताना मटण शिजवताना मीठ घातलं होतं मटणाला लागायला. ते थोडं कमी होतं म्हणून आपण याच्यात थोडंसंच मीठ वाढलं, कारण हे अळणी परत सुकणार आहे. म्हटलं जे आपण घेतलं आहे ते. मागे आम्ही याची चिकन खरड्याची रेसिपी बनवली होती. स्नेहाला खरडा खूप आवडतो. ते थोडंसंच चिकन आणलं होतं आणि त्यात थोडंसंच खरडा बनवला होता त्याचा. पण तिचं असं म्हणणं होतं की नंतर मग राहिले परत थोडंसं पाहिजे म्हटलं इच्छा झाली तर कशाला मारायची, बनव. मटणाची आपली 5वी शिटी झालेली आहे. खरडा आता पूर्णपणे रेडी झाला. खरडा तुम्ही बघू शकता मस्तपैकी ड्राय म्हणून ॲपेटायझर म्हणून खायला रेडी. आपण आता मटण झालं का एकदा चेक करूया. वाफ पूर्ण निघाली. कांद्याचं बघाल तुम्ही पूर्णपणे
पेस्ट झाली त्याची तयार आणि मटण पण बऱ्यापैकी हाडं सोडली आहेत मटणाने. मला असं वाटतं की मटण झालं असेल. हा एक आपला बोनलेस टाईप पीस आहे, पूर्ण मस्तपैकी इझिली कट झालं. आपलं मटण शिजलेलं आहे. तर गॅस थोडा मोठा करून जे भुना मटणचं भुनण्याची जी प्रोसेस आहे, भुनणं म्हणजे रोस्ट करायचं आपल्याला, ते तव्यावरती फ्राय करायचं तेल सुटेपर्यंत वगैरे, ती मस्त प्रोसिजर आहे, ती करून घेऊ. आता आपण याच्यातून दही आहे 2 चमचे दही घेऊ. मीठ चाखलं मी तर मीठ बरोबर झालं आहे पूर्ण. आपण याच्यात दही घातलं आहे. हे दही टाकून मस्तपैकी ह्याला फ्राय करून घेऊ. त्याचं तेल पण तुम्ही बघाल मस्तपैकी बऱ्यापैकी सुटलं आहे. दही घातल्यानंतर मस्तपैकी ह्याच्यात परतून घ्यायचं. झालं, दही फेटून घ्यायचं मस्तपैकी. आणि हा मसाला आहे, सुका मसाला, हा आता संपत आला बऱ्यापैकी. याच्यात आपण लाल मिरची, काश्मीरी मिरची, मोठी वेलची, दालचिनी, लवंग, मिरी, जिरं वगैरे ह्याचे जे खडे मसाले, तमालपत्र वगैरे हे सगळे मसाले टाकून हा मस्त सुगंधी मसाला, हा मटणासाठी बेस्ट मसाला असतो. तर हा शेवटचा मसाला राहिलेला ह्याच्यात सगळा टाकतो. अख्खा मसाला म्हणजे जेवढे गरम मसाल्यामध्ये जे सुगंधी मसाले असतात ज्याच्यामुळे मस्तपैकी सुगंध येतो, ते मसाले सगळे याच्यात टाकायचे, मस्तपैकी परतून घ्यायचे. आता थोड्या वेळेला असं पण लो गॅस. आता काय झालंय का मटण ना प्रॉपरली शिजलं आहे, त्यामुळे ह्याला आत्ता जास्त आपण अजून शिजवलं तर त्याचा पूर्ण खिमा होऊन जाणार. तुम्ही बघाल तर आपण कांदा जो जेवढा वापरला होता त्याची पूर्णपणे ती पेस्ट झाली आहे. आपण याला काही वाटण वगैरे काही लावलं नव्हतं, पण प्रॉपरली मटणची ग्रेव्ही तयार झाली, सुकी ग्रेव्ही, पंजाबी स्टाईल झालं. आता आपण याला थोडंसं आणखी अजून गॅसवर ठेवूया. त्याला तेल सुटेपर्यंत, तेल सुटलं की झाकण ठेवून मटण रेडी. तोपर्यंत काय करायचं? आता आपण नानची तयारी करायला घेतली की इथे एक नान लाटून रेडी आहे. तर तिथे नान उलटी करून त्याच्यावरती मस्तपैकी आपल्याला पाणी मारायचं आणि तव्याला चिकटवायची. चिकटवल्यानंतर ती उलट्या बाजूने शिजवून घ्यायची. हे तर ती पण दाखवू. आता आपण याला कलौंजी मस्तपैकी लावून घेतली थोडीशी. कलौंजी म्हणजे कांद्याचे बीज असतात, हे पूर्ण डार्क ब्लॅक कलरचे. ते सब्जा आणि कलौंजीमध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं. सब्जा थोडा ग्रेइश कलरचा असतो आणि कलौंजी पूर्ण ब्लॅक असते. त्याला आपण कलौंजी लावून थोडंसं त्याला दाबून घेतलं कोळपाटाने. ते झालंच. आता आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आणि आपण याला तव्याला लावणार आहोत. असं झाल्यानंतर आता आपण उचलायचं अलगदपणे. आता हे मैद्याचं असल्यामुळे थोडं लूज असतं. कलौंजी बऱ्यापैकी पडते. पाणी घ्यायचं मस्तपैकी लावून पूर्ण सगळ्या बाजूने. त्याला थोडंसं ब्रश करायचं, म्हणजे तो चिकट होईल जरा, की जेणेकरून आपल्या तव्याला मस्तपैकी तो चिकटून बसेल. आणि आपल्याला बोटांनी असं मस्तपैकी फक्त थोडंसं दाबून घ्यायचं. झालं. आता याच्याने एक झालं की आपला तो पराठा पूर्णपणे चिकटला. चिकटल्यानंतर फक्त तिरकं करून जरा गॅस मोठा करून त्याला भाजून घ्यायचं. बघाल तर मस्तपैकी आपली नान भाजून रेडी आहे. रेडी झाल्यानंतर गॅस तसा मोठाच आहे, त्याला आपण खालून अशी सोडून घेतली. सोडल्यानंतर तुम्ही बघाल मस्तपैकी खालून पण नानसारखं टेक्स्चर आलं आहे तिला. हे आपल्या आता बनवून रेडी आहे. आता बटर थोडंसं फ्रीजमधनं काढलं, त्यामुळे घट्ट बटर आहे. बटर याच्यावरती टाकायचं आणि मस्तपैकी ब्रशने फिरवून घ्यायचं. आपली ही बटर नान घरच्या घरी रेडी. आता याच्यामध्ये कसं कलौंजी लावताना तिकडेच ना पूर्ण नान लाटून झाल्याच्या नंतर एकदम बारीक कापलेला गार्लिक जो असतो, तो गार्लिक पण आपण लावला की मग ते प्रॉपरली तुमची गार्लिक नान होईल. त्याच्यावरतीच तुम्ही नंतर परत थोडंसं चीज आपलं किसून टाकलं, चीज किसल्यानंतर ती चीज गार्लिक नान होईल. म्हणजे अशा बऱ्याचशा व्हेरिएशन्स आपल्याला करतात. त्याच्यामध्ये गार्लिक लावा, त्याच्यामध्ये चीज लावा, हे सगळं करून आपलं चीज नान, गार्लिक नान वगैरे सगळे आपल्या बनवतात. आता ही आपली नान जी भाजून रेडी झाली आहे, हे आपण घेऊया काढून.
पण आपण त्यात थोडंसं गव्हाचं पीठ पण घेतलं. हां, म्हणजे पूर्ण मैदा आपण हॉटेलमध्ये आता माहीत नाही आपल्याला, ते लोक बोलतात व्हीट नान आहे हे ते, माहिती आहे आपल्याला, पण की ते तोडताना थोडं रबरासारखं वाटतं. आपण याच्यात अर्धा गहू आणि अर्धा मैदा घेतला, ते सगळं करून पण पीठ थोडंसं ओलसर शिजवलं, हे शिजवलं आत्ता. ते भिजवल्यानंतर थोडं चिकट असं वाटू शकतं पीठ ते, पण ते चांगलं जास्त पीठ सुकं पीठ लावून त्यानंतर लाटून घ्यायचं लांबट आकारामध्ये, आणि मग त्याच्यानंतर वरती ह्याच्यावर फक्त थोडंसं आपलं मस्त बटर लावायचं, बटर सोडायचं छान. हा हा हा. आणि हे बटर सोडल्यानंतर आपलं ब्रशने त्याला पसरवून घ्यायचं छान. गॅस पूर्ण वेळ फुलवर ठेवायचा आपल्याला, तरच ती चांगली मस्त अशी कुरकुरीत नान बनते. आणि मी तुम्हाला दाखवते आईंची तयारी लाडवांची. ही ड्रायफ्रूट लाडूची तयारी चालू आहे. अजून चालू आहे. अजून काय काय घ्यायचं त्याच्यामध्ये. सगळी ताटं वाढून घेतली आहेत आता. या ताटामध्ये बघाल खरडा, पराठा, आपलं नान जी बनवली होती, टोमॅटो सॅलड घेतले, राईस, अळणी आणि भुना मटण, आणि ही मम्मीची थाळी. याच्यामध्ये बोंबलाचा रस्सा, टोमॅटोची फोडवरती मस्तपैकी, ही आपली तळलेली राणी मच्छी तव्यावरती, भाकरी, भात आहे आपला, त्यावर रस्सा घेतला, सॅलड आणि लिंबू. आता मस्तपैकी मम्मी पहिल्यांदा ट्राय करेल, आपण बघू चव कशी झाली आहे. ठीक आहे, आपलं घरासारखं घर, सगळ्यांच्या घरात सेमच. मला पाहिजे होतं तसं झालंय, हिरवा रस्सा. आता ही आपली तळलेली मच्छी, राणी मच्छी मला वाटतच नाही, तू खाल्लीस ना मस्तपैकी, आवडीची मच्छी आहे खूप. राणी मच्छी मुलांमुळे थोडासा प्रॉब्लेम. मस्तपैकी सिंपल मसाले आपले. आणि कसं झालं मस्तपैकी. आता मटणाचं आपण बघूया, सुशील टेस्ट करणार आहे. काय खायचं पहिल्यांदा. खरडा घेऊ पहिला. खरड्यात मस्तपैकी चाप उचललाय. वा, तिखट की झणझणीत. तितकं तिखट नाही झालं, टचका लागला, पण तिखट झालं बऱ्यापैकी. आपली होममेड नान बघू कशी झाली. मस्त आहे की याच्यामध्ये आपलं ग्रेव्हीतलं पीस, मटण फार सुंदर शिजलं आहे, मस्त की निघालं ग्रेव्हीमध्ये आपलं उडण. हा, सगळी मजा त्या कांद्याची सुंदर. आणि वा, अळणीला आम्ही मटणाच्या आधी ना पहिला याच्या आधी गरम मसाला कांद्यासोबत, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेलं, ते मटणाला मॅरिनेशन तसं बनवायचो. लागायचं ते पण चांगलं लागायचं. पण ना स्नेहाच्या घरी आम्ही कधी पण जेवायचो ना, तर त्यांच्या आईच्या हातचं जे अळणी असायचं ते वेगळंच लागायचं, दुधाळ अळणी असायचं. आणि ते कधी त्यांनी विचारलं कसं, तर त्यांनी तेच सांगितलं आलं लसूण मटणाला मोस्टली नाही लावायचं, कारण मटणाला त्याचा स्वतःचा एक फ्लेवर असतं. मग त्याला फक्त हळद आणि मीठ लावून ठेवलं, आणि त्याच्यानंतर ते थोडं अर्धा एक तास मॅरिनेट करून ठेवलं. कांद्यावर फक्त थोडंसं तेलावरती कांदा टाकून त्यावर मटण फ्राय करून त्यावरती अंगच्या पाण्यामध्ये त्याला शिजवायचं. म्हणजे त्याला सुरुवातीलाच पाणी टाकण्याच्या आधी वरती झाकण मारून, जसं मम्मीने मगाशी ट्रिप सांगितली आपल्याला, त्या पद्धतीने त्या झाकणामध्येच पाणी ठेवून ते पाणी गरम होत होत तसं तसं वाढवत न्यायचं. मग त्या पाण्यात जे मटण शिजतं त्या अळणीच्यासारखी चव कशालाच येत नाही. खूप सुंदर झालेलं आहे. स्नेहा पण आता चालू करेल, आम्ही जेवून घेतो मस्तपैकी. की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला. आणि आम्हाला सांगा की नक्की सगळ्यातलं काय आणि कसं झालं ते. मस्त खा, स्वस्त राहा आनंदाने. आणि पुढच्या व्हिडिओत भेटूच आपण पुन्हा. बाय बाय.